नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे. आपण मिलिंद प्रश्न ह्या ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 62 प्रपंचापासून सुटका. भंते नागसेन, भगवान बुद्धांनी सांगितले आहे की हे भिक्षूंनो, प्रपंचात पडू नका, प्रपंचापासून दूर राहा. तेव्हा ते प्रपंचापासून दूर राहणे म्हणजे काय? महाराज, श्रोतापत्ती फळात प्रपंच नसतो, सकृदागामी फळात प्रपंच नसतो, अनागामी आणि अरहंत फळ प्राप्तीत सुद्धा प्रपंच नसतो. भंते नागसेन, जर अशीच बाब असेल तर भिक्षू लोक सूत्र, गाथा, उदान, इतिउत्तक, जातक, अद्भुत धर्म आणि वेदल्य या भानगडीत का पडतात? या गोष्टी ते का शिकवितात आणि स्वयं परस्परात याच विषयावर चर्चा तरी का करतात? नवीन नवीन विहारांची निर्मिती करणे, दान घेणे आणि पूजा अर्चा करून घेण्याचा व्यर्थ चक्रात का पडतात? याप्रमाणे ते भगवान बुद्धांनी विरोध केलेली कामेच करीत नाहीत का? महाराज, तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी ते प्रपंचापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी करीत असतात. महाराज, जे आपल्या पूर्वजन्मीच्या वासनापासून शुद्ध झालेले असतात, ते शीघ्र प्रपंचापासून आपली सुटका करून घेऊन अरहंत पद प्राप्त करतात. आणि ज्या भिक्षूत अजून काही वासना म्हणजे तृष्णा शिल्लक असतील, ते भिक्षू याच उपायाने क्रमाक्रमाने प्रपंचातून आपली सुटका करून घेऊ शकतात. महाराज, कोणी मनुष्य आपल्या शेताभोवती कसल्याही प्रकारचे कुंपण न टाकता शेतात बीज पेरून आपल्या बळावर व स्वप्रयत्नाने चांगले पीक घेतात. हे जो दुसऱ्या शेतकऱ्याचे शेताभोवती कुंपण टाकण्याचे प्रयत्न आहेत, ते सुद्धा उत्तम पीक घेण्यासाठीच आहेत. महाराज, त्याचप्रमाणे जे भिक्षू आपल्या पूर्वजन्मीच्या वासना तृष्णा पासून सर्वतोपरी शुद्ध झालेले असतात, ते शीघ्र आपल्या शेताला कुंपण न करता पीक घेणाऱ्या शेतकऱ्या समान सर्वच प्रपंचातून आपली सुटका करून घेतात. आणि ज्या भिक्षूत अजून तृष्णा शिल्लक आहे, ते क्रमाक्रमाने शेताच्या संरक्षणाची सर्व व्यवस्था करून नंतरच पीक घेण्याच्या दुसऱ्या प्रकारच्या शेतकऱ्या समान समाप्त प्रपंचापासून आपली सुटका करून घेऊ शकतात. महाराज, ज्याप्रमाणे एखाद्या आंब्याच्या झाडावर एक आंब्याचा झोक असावा आणि एखाद्या बुद्धिमान माणसाने तो सहजपणे वर चढून तोडून घ्यावा, परंतु सर्वसाधारण माणसाला झाडावर चढण्यासाठी लाकडे तोडून शिडीच तयार करावी लागेल, तेव्हा सुद्धा दुसऱ्या प्रकारच्या माणसाला शिडी तयार करावी लागते, ते फळ घेण्यासाठीच आहे. महाराज, त्याचप्रमाणे जे आपल्या पूर्वजन्मीच्या वासना दूर करून शुद्ध झाले आहेत, ते भिक्षू शीघ्र बुद्धिमान पुरुषांनी फळाचा लाभ करून घेतल्याप्रमाणे सर्वच प्रपंचापासून आपली सुटका करून घेतात. आणि ज्या भिक्षूत अजूनपर्यंत इच्छा शिल्लक आहेत, ते भिक्षू शिडी तयार करणाऱ्या समान समजावे. महाराज, कोणी एक हुशार मनुष्य राजाकडे एकटाच जाऊन आपली कामे करून घेण्यासाठी आपल्या श्रीमंतीच्या कारणाने एखादे मंडळ घेऊन राजाकडे जातो.
येथे जे मंडळ तयार करणे आहे ते काम करून घेण्यासाठीच आहे. त्याचप्रमाणे जे आपल्या पूर्वजन्मीच्या वासनापासून शुद्ध झालेले आहेत ते तात्काळ त्याच लाख माणसाप्रमाणे सर्वच प्रपंचापासून मुक्त होऊन जातात आणि ज्या भिक्षूत अजूनपर्यंत राग कायम आहे ते याच उपायाने क्रमाक्रमाने त्या श्रीमंत मनुष्यासमान प्रपंचापासून आपली सुटका करून घेतात. महाराज, धर्मग्रंथ पाठ करणे उत्तम आहे, धर्मचर्चा करणे उत्तम आहे, नवीन नवीन विहारांचे निर्माण करणे उत्तम कर्तव्य आहे. तसेच दान व पूजा अर्चा करणे हेही अत्युत्तम कर्तव्य होय. या कर्तव्यांनी फार मोठा उपकार होतो. महाराज, अधिकारी, शिपाई, दूत, चौकीदार, शरीररक्षक आणि सभासद इत्यादी अनेक नोकर राजाच्या पदरी असतात. राजाला आवश्यकता पडली असता ते सर्वच काही ना काही उपकार करीत असतात. महाराज, त्याचप्रमाणे धर्मग्रंथांचा पाठ करणे, धर्मचर्चा करणे, नवीन विहार बांधणे आणि दान व पूजा अर्चा करणे इत्यादी सर्व उपकाराची साधने होत. महाराज, जर कोणी स्वतःच शुद्ध होईल तर उपदेश करणाऱ्यांची कधी आवश्यकताच राहणार नाही. परंतु अशी बाब प्रत्यक्षात तरी नाही. शिष्य बनणेही अत्यंत आवश्यक आहे. स्थवीर सारीपुत्तांनी अनेक कल्पापासून पुष्कळ पुण्य संपादन केले होते आणि प्रज्ञेची चरम सीमा गाठली. तरी पण अरहंत पद प्राप्त करण्यासाठी त्यांनाही गुरु करावा लागला. महाराज, याचप्रमाणे शिष्य बनणे हे महान उपकारक आहे. धर्मग्रंथाचा उपदेश ऐकणे, त्यांचा पाठ करणे आणि त्याच विषयावर चर्चा करणे या सर्वच कर्तव्याने महान उपकार सिद्ध होतो. यामुळेच जे भिक्षू या कार्यात रत असतात ते हळूहळू प्रपंचापासून मुक्त होतात. ठीक आहे भंते नागसेन, आपण केलेले विश्लेषण अगदी बरोबर आहे, ते मी मान्य करतो. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. नमो बुद्धाय.